नमस्कार. मुलांना कोणत्याही परीक्षेची भीती का वाटते, म्हणजे विद्यार्थ्यांना कोणतीही परीक्षा का अवघड जाते, हा विषय आपण पाहत आहोत. या विषयाचे सविस्तर विश्लेषण करत आहोत, मुद्द्यानुसार विश्लेषण करत आहोत. तर आता पुढील मुद्दा पाहूया आणि त्याचं विश्लेषण करूया. तर पुढील मुद्दा आहे मूळ पाया पक्का नाही. विद्यार्थ्यांना परीक्षा अवघड जाण्याचं कारण म्हणजे मूळ पाया पक्का नाही. त्यांना परीक्षेची भीती वाटण्याचं मुख्य कारण म्हणजे त्यांचं बेसिक पक्कं नाही. त्यांचं मूलभूत बेसिक पक्कं नाही, मूलभूत पाया पक्का नाही, आणि त्या कारणाने त्यांना परीक्षा अवघड जाते. अभ्यासाची आवड निर्माण होत नाही, अभ्यास करू वाटत नाही, अभ्यासामध्ये कंटाळावाना येतो, डोकं चालत नाही. याचं हेच कारण आहे बेसिक पाया कच्चा. म्हणून जोपर्यंत बेसिक पाया पक्का होणार नाही, जोपर्यंत मूलभूत पाया पक्का होणार नाही, तोपर्यंत विद्यार्थ्यांना परीक्षा अवघडच जाणार आणि त्याचा विषय निघणार नाही आणि तो पुढे जाणार नाही, तो सुधारू शकणार नाही, त्याला यश मिळू शकणार नाही. म्हणून बेसिक पाया पक्का करणे गरजेचं आहे, आवश्यक आहे. म्हणून मराठी, इंग्रजी आणि गणित या विषयाचा बेसिक पाया पक्का झाला पाहिजे. मराठी खणखणीत आली पाहिजे, मराठी खणखणीत वाचता आली पाहिजे, लिहिता आली पाहिजे, समजली पाहिजे, कळाली पाहिजे. मराठीचं व्याकरण पूर्ण रीतीने आलं पाहिजे, मराठीचं व्याकरण जमलं पाहिजे, काना, मात्रा, वेलांटी सर्व काही आलं पाहिजे. मराठी दणदणीत वाचता, लिहिता, बोलता आली पाहिजे आणि मराठीचा पाया पक्का झाला पाहिजे. जर मराठी चांगल्या रीतीने आली, उत्तम आली, दर्जेदार आली, तर मराठीचा पेपर अवघड जाणार नाही. मराठीचा पेपर अवघड जाणार नाही, सोपा जाईल, एकदम छान जाईल, झकास जाईल. आणि त्याच कारणाने इंग्रजीचा पेपरही चांगला जाईल, कारण मराठी आल्याशिवाय इंग्रजी येत नाही. म्हणून मराठी शिकली पाहिजे, चांगल्या रीतीने शिकली पाहिजे. मराठीची आवड असली पाहिजे, शिकण्याची आवड असली पाहिजे. मराठी आपली मातृभाषा आहे, म्हणून मराठी आलीच पाहिजे, मराठी जमलीच पाहिजे, मराठी वाचता, बोलता, लिहिता आलीच पाहिजे. म्हणून मराठीचा पाया पक्का करा, मराठीचा पाया चांगला करा, तर तुम्हाला कोणती परीक्षा अवघड जाणार नाही आणि परीक्षेची भीती वाटणार नाही. तसेच इंग्रजीचा पायासुद्धा पक्का झाला पाहिजे. इंग्रजीचा पाया पक्का नसेल तर तुम्ही चांगल्या रीतीने परीक्षा देऊ शकणार नाही, इंग्रजी चांगली परीक्षा देऊ शकणार नाही. म्हणून इंग्रजी चांगल्या रीतीने वाचता आली पाहिजे, चांगल्या रीतीने बोलता आली पाहिजे, चांगल्या रीतीने लिहिता आली पाहिजे, चांगल्या रीतीने समजली पाहिजे. इंग्रजीचं व्याकरण पूर्ण रीतीने आलं पाहिजे, पार्ट ऑफ स्पीच, चेन द व्हॉइस, सगळं ग्रामर, तसेच टेन्स, सर्व काही गोष्टी त्यातल्या आल्या पाहिजे. सर्व काही जमलं पाहिजे, सर्व काही आलं पाहिजे. इंग्रजी जर चांगली दणदणी झाली, इंग्रजी जर चांगली टणटणी झाली, इंग्रजी जर चांगली कणखर बनली, तर तुम्हाला कोणत्याही परीक्षेची भीती वाटणार नाही, कोणतीही परीक्षा अवघड जाणार नाही. म्हणून इंग्रजी पक्की करा, दणदणीत करा, चांगली करा, खणखणीत करा. तसेच गणिताचा पायासुद्धा पक्का झाला पाहिजे. गणित सर्व प्रकारचं आलं पाहिजे, गणितातल्या सर्व प्रक्रिया आल्या पाहिजे, गणितातल्या सर्व क्रिया आल्या पाहिजे, बेसिकच्या सर्व क्रिया आल्या पाहिजे. मग पक्कं गणित झालं पाहिजे. संख्या असो, कसोट्या असो, बेरीज असो, वजाबाकी असो, गुणाकार असो, भागाकार असो, लसावी असो, मसावी असो, शेकडेवारी असो, या वर्गमूळ असो, या संख्या चिन्ह असो, या छोट्या छोट्या गोष्टी असो, सर्व ज्या बेसिक आहेत, ज्या मूलभूत आहेत, ते सर्व काही जमलं पाहिजे, आलं पाहिजे, तर तुम्हाला गणित सोपं जाईल आणि तुम्हाला परीक्षेची भीती वाटणार नाही. परंतु जर तुमचं गणित कच्चा आहे, मराठी कच्चा आहे, इंग्रजी कच्चा आहे, तर तुम्हाला परीक्षा अवघड जाणार म्हणजे जाणार. म्हणून इंग्रजी, गणित, मराठी हे पक्के असल्याशिवाय, यांचं बेसिक पक्का असल्याशिवाय तुम्हाला कोणताही पेपर सोपा जाणार नाही, चांगला जाणार नाही. म्हणून तुम्हाला पेपर अवघडच जाईल आणि परीक्षा तुम्हाला अवघडच जाईल आणि तुमची भीती मनातून निघणार नाही. म्हणून प्रथम विद्यार्थ्यांनो, प्रथम पुस्तकातला अभ्यास न करता, प्रथम पुस्तकी ज्ञान न घेता, प्रथम तुमचं बेसिक पक्कं करा. तुमची इंग्रजी, गणित, मराठी हे याचं बेसिक पक्कं करा, कारण बेसिकशिवाय काही नाही. बेसिक जर आलं नाही तर पुढे तुम्हाला अनेक अडथळे येतील, तुम्हाला यश मिळणार नाही, तुम्हाला सुखी आनंदी जीवनाची वाट सापडणार नाही, तुम्हाला यशाची वाट सापडणार नाही. म्हणून
गणित, इंग्रजी, मराठी याचं बेसिक पक्का करा, खणखणीत करा, दणदणीत करा. जर तुम्हाला तुमचं जीवन सुंदर करायचं असेल, चांगलं करायचं असेल, दणदणीत करायचं असेल, खणखणीत करायचं असेल, तर मराठी, गणित, इंग्रजीचं बेसिक पक्का करा, खणखणीत करा, दणदणीत करा. तरच तुम्हाला परीक्षा चांगल्या रीतीने जाईल, तुम्हाला अभ्यासाची आवड निर्माण होईल, उल्हास निर्माण होईल, तुमच्या मनात आनंद होईल आणि या कारणाने तुमचं स्वप्न, तुमचं ध्येय पूर्ण होईल. म्हणून लक्षात ठेवा विद्यार्थ्यांनो, प्रथम मराठी, गणित, इंग्रजीचं बेसिक पक्का करा, तर तुमचं जीवन आनंदात होईल, सुखी होईल, छान छान होईल. म्हणून लक्षात ठेवा, मराठी, इंग्रजी, गणित याचं बेसिक पक्कं झाल्याशिवाय गुपचूप बसू नका. जसं घर पक्कं होण्यासाठी घराचा पाया पक्का पाहिजे, घर मजबूत होण्यासाठी, घर मजबूत उभं राहण्यासाठी, घर चांगलं होण्यासाठी, घर सुंदर दिसण्यासाठी घराचा पाया मजबूत पाहिजे, पक्का पाहिजे, टिकाऊ पाहिजे, तरच घर उभं राहतं, घर मजबूत बनतं, तसेच चांगलं बनतं, टणटणीत बनतं, दणदणीत बनतं. त्याचप्रमाणे शिक्षणसुद्धा आहे. म्हणून शिक्षणाचा पाया पक्का झाल्याशिवाय शिक्षण चांगलं होत नाही, दर्जेदार होत नाही, उत्तम होत नाही. म्हणून आधी विद्यार्थ्यांनो, पुस्तकी ज्ञान घेण्यापेक्षा आधी तुमचा पाया पक्का करा, मूलभूत पाया पक्का करा, मूळ बेसिक पक्का करा, तर तुमचं जीवन सुंदर होईल, रंगमय होईल. तुम्हाला कोणतीही परीक्षा अवघड जाणार नाही आणि कोणत्याही परीक्षेची भीती वाटणार नाही. व्हिडिओ जर आवडला असेल लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा विसरू नका. धन्यवाद.